नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। मनोज जरांगे दुपारी 12 वाजता मराठा समाजाची निर्णायक बैठक घेणार। माझ्या विरोधात काय षडयंत्र सुरू आहे हे सांगणार। अजय बारस्करांच्या गंभीर आरोपांनंतर जरांगे पाटलांचा इशारा। अजय बारस्करांची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। आज अनेक सत्याचे बॉम्ब फुटतील, मोठे खुलासे करणार अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा। लोणावळ्याच्या बंगल्यातील बैठकीमध्ये काय डील झाली? बारस्करांचा मनोज जरांगेंना सवाल। तर डील झाल्यानं सरसकट आरक्षणाची मागणी सोडली आणि सगळे सोयरेची मागणी केली, बारस्करांचा दावा। आपापल्या गाव तसंच शहरातील छोटे पक्ष संपवा, छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केल्याची सूत्रांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळे बोलले ते खरं, मैत्री करून पाठीमध्ये कंजीर खुपसा आणि संपवा हे भाजपचं आधीपासूनच धोरण, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित, पक्ष नेतृत्वाकडून गडकरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची चर्चा, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा। जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा निवडणूक लढवणार। वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार। मराठवाड्यामधील 8 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय। अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून। अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर, तर सुनेत्रा पवारांचा दौंडमध्ये कार्यक्रम। सुप्रिया सुळेही पुण्यामध्ये विविध विकास कामांची पाहणी करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यामधल्या माणच्या दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान फडणवीस उदयनराजे भोसलेंची भेट घेणार। पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यालयांवर तुतारी चिन्ह, शरद पवारांकडून नव्या चिन्हाचं रायगडावर अनावरण झाल्यानंतर लागले कार्यालयावर चिन्ह। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज बैठक। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, विधानभवनामध्ये कार्यक्रम पार पडणार। आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या बंगल्यावर बैठक होणार। सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाहीत, वाशिममध्ये स्वाभिमानीचे नेते दामू अण्णा इंगोलेंचा आरोप। वर्षभरात 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद, राज्यातील एकूण पक्षांची संख्या 396 वर, निवडणूक आयोगाची माहिती। महानंद डेअरी हस्तांतरणासाठी एनडीडीबीने राज्य सरकारकडे 253 कोटी रुपये मागितले। या व्यवहारामध्ये पारदर्शकता नाही, हस्तांतरणाबाबत राज्य सरकार डेअरी बोर्डाशी करीत असलेला करार जाहीर करा, किसान सभेची मागणी। निवासी डॉक्टरांचा प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला संप कायम, आपत्कालीन सेवा सुरू, तर तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या। पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब केबल ब्रिज सुदर्शन सेतूचं उद्घाटन, तर मोदींनी बेट द्वारका मंदिरामध्ये दर्शन घेऊन केली पूजा। अयोध्येमधील राम मंदिरामध्ये महिनाभरामध्ये भाविकांकडून 25 कोटींचं दान, 23 किलो सोनं दागिन्यांसहित 25 कोटी रुपयांचं दान प्राप्त। आतापर्यंत 60 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणी साठ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 8% पाणी कमी। पाणी कपात टाळण्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणामधील राखीव पाणी साठ्याची मागणी। पाणी मिळालं नाही तर पाणी कपातीची शक्यता। म्हाडातील प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करणाऱ्या विकासकांना कंत्राटदारांना बक्षीस द्या आणि प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हाडाला निर्देश। मुंबईतील धोकादायक शिव रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यासाठी नव्या तारखेची घोषणा। 29 फेब्रुवारीपासून पूल 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद राहणार। पर्यायी मार्ग वापरामुळे शिव रुग्णालयाजवळ वाहतुकीची कोंडीची शक्यता। भायखळा जिल्हा कारागृहामध्ये स्मार्ट कार्ड टेलिफोन सेवा आजपासून कार्यान्वित। कैद्यांना आता कुटुंबीय, नातेवाईक, मित्र तसंच वकिलांशी थेट बोलता येणार। गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार। मुंबई महापालिकेकडून एसव्ही रोडच्या रुंदीकरणाचं काम हाती। मुंबई महापालिकेकडून सलग 13 आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू। मागील आठवड्यामध्ये झोपडपट्ट्यांमधून 2.5 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर। विद्यापीठानं तब्बल 78 दिवसानंतर परीक्षेचा निकाल जाहीर केला। 24.24% विद्यार्थी उत्तीर्ण। वसईमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिंचिंगचा प्रकार टळला। कारच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाल्यानं जमावाकडून तिघांना मारहाण, पोलीस वेळेवर पोहोचल्यानं तिघांचा जीव वाचला। विरारमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुजराती टोळीला अटक। सोनं मोबाईलसह 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई।
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये केवळ 55% पाणीसाठा. कालवा समितीची महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त नियोजन करण्यासाठी चर्चा होणार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये थकबाकीदारांची नावं जाहीर होणार. 1 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची नावं वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडियावर जाहीर करण्याचा पालिकेचा निर्णय. पुण्यामध्ये स्पीड ब्रेकर दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार. वाढत्या अपघातांमुळे पालिकेचा मोठा निर्णय. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारावरील दाखल गुन्हे आणि संपत्तीची माहिती लावली जाणार. निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती. पुणे ड्रग्ज प्रकरणी आता मुंबई एनसीबी तपास करणार. पुणे पोलिसांकडून आतापर्यंत तब्बल 3,500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. अयोध्येला जाणाऱ्या विशेष आस्था रेल्वेचं बुकिंग जूनपर्यंत फुल. पुण्याहून अयोध्येसाठी आतापर्यंत 4 ट्रेन सोडल्या, मात्र जूनपर्यंत बुकिंग फुल असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी. पुण्याच्या भोरमधील किल्ले रोहिडेश्वरावर वाघजाई माता मंदिरामध्ये माघी यात्रा उत्साहात साजरी. किल्ल्यावरील पायवाटेनं पारंपरिक वाद्यांच्या तालावर काढली काठी पालखीची मिरवणूक. राज्यामध्ये काही भागात पुन्हा थंडीची लाट. नाशिकमधील निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती. शेतकरी चिंतेत. नाशिक शहरातील बाजार समिती उद्या बंद राहणार. राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ 1 दिवसाचा संप. संपकाळामध्ये बाजार समितीमधील सर्व व्यवहार हे बंद राहणार. नाशिक शहरामध्ये 9 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू राहणार. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 24 फेब्रुवारी ते 9 मार्चपर्यंत मनाई आदेश.